गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. मी चव्हाण BS ऑनलाईन शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग बीट डेबेवाडी यामध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत करतो. आपण बघा गेल्या तासिकेमध्ये आपण इयत्ता 4थी आणि इयत्ता 5वीची जी शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे त्या परीक्षेचं प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर बघा आता आपण आजच्या तासिकेमध्ये मी बघा ज्यावेळेस बऱ्याच जणांशी चर्चा केली असता किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांचं पाहिलं असता प्रश्नपत्रिका, बऱ्याच विद्यार्थ्यांचा पदावली सोडवत असताना थोडा गोंधळ होतो. मी बऱ्याच जण म्हणजे आमच्या शाळेतील असतील किंवा इतर शाळेतील विद्यार्थ्यांचं मी ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस बऱ्याच जणांचा पदावली सोडवत असताना थोडासा गोंधळ होतोय. आणि एकदम सोपं मी तुम्हाला गेल्या कालच्या तासिकेमध्ये हे सांगितलं होतं की पदावली हे आपल्या हातातली मार्क आहेत, बरोबर. 2 मार्क. एका एकदम मोठा प्रश्न असतो तो प्रश्न सोडवले तरी पण आपल्याला 2 मार्क मिळणार, आणि हा एकदम छोटा प्रश्न आहे आणि हा एकदम छोटा प्रश्न असताना याची पण आपल्याला 2 मार्क मिळणार आहेत. म्हणून एवढ्या सोप्या घटकाची आपण मार्क जाऊ द्यायची नाही. तर आज आपण काय करू, सुरुवातीला थोडे प्रश्न घेतलेत मी. आपण प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण किंवा त्यातले प्रश्न आपण काल पाहिले, आजही थोडे पाहणार आहोत. 4थी आणि 5वीचे काही प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पण त्याच्या अगोदर मला असं वाटतं की आपण आज पदावलीचे थोडे प्रश्न पाहावे, बरोबर. पाहायचे का? तुम्ही सांगाल तसं. तुम्ही जर म्हणला पदावलीचे थोडे प्रश्न आहेत, 5, 6, 7 प्रश्न जर आपण पाहिले तर आणखीन आपण ज्या पद्धतीनं पदावली सोडवतो त्याच्यामध्ये आपलं आणखीन इम्प्रूव्ह होऊ शकतं. मग सांगा, सोडवायचे का, घ्यायचे का प्रश्न पदावलीचे? गुड. चला मग तर बघा मी अगोदरच लिहिले. तुम्ही म्हणाल सर तुम्ही आम्हाला विचारताय आणि तुम्ही तर अगोदरच फळ्यावर लिहून ठेवलीत पदावली, म्हणजे तुम्ही घेणार हे तुम्ही फिक्स केले, फक्त आम्हाला विचारता का? तसं नाही. तर आपण बघा आज आपण या ठिकाणी पदावलीचे काही प्रश्न घेऊया आणि मग आपण थोडे विश्लेषणाचे प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत. बघा सुरुवातीलाच मी सांगतो की मी कालही सांगितलं होतं कालच्या तासिकेमध्ये की काय करायचं, ज्या वेळेस आपण पदावली सोडवत असताना हे लक्षात ठेवायचं, कंचे भा भू बे व. क म्हणजे अगोदर कंस सोडवायचा, मग कंसामध्ये कोणतीही क्रिया असेल ना, कंसामध्ये गुणाकार असेल, कंसामध्ये वजाबाकी असेल, कंसामध्ये भागाकार असेल, कोणतीही क्रिया असू द्या कशात, कंसात, ती कंसातली क्रिया अगोदर आपण सोडून घ्यायची. हे क्लिअर झालं? कंस दिसला, आता या दोन्ही गणितामध्ये कंस नाही परंतु तो परत येईल. कंसामध्ये कोणतीही क्रिया असू द्या, गुणाकार, जर वजाबाकी, आता इथं तुम्हाला वजाबाकी शेवट आहे, बरोबर आहे की नाही, वजाबाकी इथं तुम्हाला शेवटला सांगितली. पण जर कंसामध्ये वजाबाकी असेल तर काय करणार, बघा इथं वजाबाकी शेवटला करायला सांगितले, बरोबर आहे की नाही. पण जर कंसामध्ये वजाबाकी असेल तर पहिल्यांदा वजाबाकी करायची. एवढं क्लिअर झालं? म्हणजे कंसामध्ये कोणतीही क्रिया असू द्या, इथं जरी बेरीज शेवटून 2 नंबरला असेल तरीही पहिल्यांदा कंसात जर बेरीज असेल तर बेरीजच करायची. लक्षात आलं? हे आपल्या डोक्यामध्ये फिक्स ठेवायचं की काय, कंसातली क्रिया पहिल्यांदा करायची. लक्षात आलं? कंस दिसला, कंसातली क्रिया करायची. बरं आता सर तुम्ही म्हणताय कंसातली क्रिया पहिल्यांदा करायची आणि कंसामध्ये 2 क्रिया असतील तर बघा खूप प्रश्न तयार होतात. लक्षात येतं का? पण सोपे आहेत प्रश्न. सर तुम्ही म्हणताय की कंसातली क्रिया पहिल्यांदा करायची, वजाबाकी असेल कंसात तरी वजाबाकी पहिल्यांदा करायची, पण कंसात 2 क्रिया असतील तर मग आपल्या पद्धतीने करायचं. कंसात जर समजा वजाबाकी आणि गुणाकार असेल, वजाबाकी आणि गुणाकार असेल तर मग कुठली क्रिया करणार, आपलं काय ठरलंय, गुणाकार अगोदर आहे ना, गुणाकार अगोदर करायचं मग वजाबाकी करायची कंसात. लक्षात आलं? कंसातली क्रिया अगोदर करायची, परत तिचे म्हणजे काय असं असतं 4 चे 15, बरोबर, म्हणजे गुणाकारच असतो.
तो पण पहिल्यांदा करायचा, मग भागाकार, मग गुणाकार, परत बेरीज आणि परत वजाबाकी. या पद्धतीने आपल्याला ते सोडवायचं. फक्त सरावासाठी घेतो बरं का, त्यामुळं लक्ष द्यायचं. बघा आता इथं बघा, जर तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट दिसत असेल तर तुम्ही हे वाचू शकता. 10 भागाकारामध्ये 5, गुणाकारामध्ये 4 वजा 10 बेरीज 15 या पद्धतीने गणित आहे. मग याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं श्रावणी तर तुला भागाकार दिसतो, गुणाकार दिसतो, वजाबाकी आणि बेरीज. बघा जवळजवळ किती क्रिया आहेत? 1 2 3 4 क्रिया आहेत. मग 4 क्रियामध्ये जर मला वाटतं मला बेरीज सोपी आहे म्हणून मी पहिल्यांदा बेरीज केली, चालेल का? मला वाटतं मला गुणाकार चांगला येतो म्हणून मी पहिल्यांदा गुणाकार केला, चालेल का? मला वाटतं माझा भागाकार चांगला आहे मग मी भागाकार केला तर चालेल का? चालेल का? मला वाटतं आज शाळेत येऊ नये पण शाळेत नाही आलो तर चालेल का? नाही, यावं लागतं ना. मग आपल्या मनात आहे का सर्व गोष्टी? काहीतरी नियम असतो, बरोबर आहे की नाही? काहीतरी नियम असतो. आपल्याला वाटतं म्हणून आपण प्रत्येक गोष्ट करू शकतो का? नाही करू शकत. आपल्याला स्वातंत्र्य आहे म्हणून काय स्वातंत्र्य आहे, स्वैराचार आहे का? आपल्याला स्वातंत्र्य म्हणून आपण काही करू शकतो का? नाही ना. तसं इथं मला बेरीज करायला आवडते म्हणून मी पहिल्यांदा बेरीज करू शकतो का? काहीतरी नियम दिलाय ना, काहीतरी नियम दिलाय. काय नियम दिलाय? पहिल्यांदा कंस सोडवा, परत भागाकार करा, गुणाकार करा, बेरीज करा, वजाबाकी करा, बरोबर आहे की? आणि हे महत्वाचं काय, तुम्ही जोपर्यंत परीक्षा देत असता, आता तुम्ही 5वीत असाल, 8वी 7वी मध्ये परत तुम्हाला स्कॉलरशिप आहे, बरोबर आहे की नाही? या ठिकाणी हे तुम्हाला उपयोगाला पडणार आहे. त्यामुळे हे आजचं जे तासिक आहे ते तुम्ही लक्ष देऊन ऐका. चला पहिल्यांदा काय करणार, भागाकार दिसतोय ना इथं, आहे ना भागाकार यांच्या सगळ्यात, कंस तर नाही. 10चा 5 आहे का? काय नाही, म्हणजे चे नाही. आता काय भागाकार, पहिल्यांदा भागाकार करा. याला आळस करायचं नाही, जी क्रिया अगोदर करायची आहे त्याच्या खाली रेष मारून घ्या म्हणजे आपल्याला चुकत नाही. लक्षात येतं? बघा केलं, सांगा आता मला काय करू, भागाकार करू. काय 10 भागिले 5, 5 1 5, 5 2 10. आता काय करायचं, पुढचं आहे असं म्हणून ठेवायचं, नंतर पुढच्या सगळ्याची एकदम करा क्रिया, लागला मिळेल, बरोबर आहे का? पुढचं काही करायचं, एकच क्रिया करायची, एका वेळेस एकच करायची. ज्या वेळेस तुमचा खूप सराव होईल त्यावेळेस तुम्ही एका वेळेस 2 क्रिया करू शकता, 2 करू शकता, 3 करू शकता. आणि ज्यावेळेस तुमचा असं वाटेल की माझा खूप सराव झालाय त्यावेळेस असे गणित तुम्हाला लिहायची सुद्धा गरज पडत नाही, तुम्ही नुसतं या ठिकाणी पाहून सुद्धा उत्तर सांगू शकता. पण त्यासाठी काय महत्वाचं आहे, काय महत्वाचं आहे? सराव महत्वाचा. त्याच्या अगोदर एका वेळी एक क्रिया करायची. 2 पुढचा आहे असं म्हणा, सांगा. गुणाकारामध्ये 4 वजा 10 बेरीज 15. आता मला सांगा, आता एक क्रिया कमी झाली, कोणती क्रिया राहिली आता? गुणाकार वजाबाकी, 3च क्रिया राहिली ना, गुणाकार वजाबाकी. मग आता याच्यामध्ये पहिल्यांदा काय आहे, गुणाकार वजाबाकी आणि बेरीज मध्ये काय पहिल्यांदा? गुणाकार आहे. काय पहिल्यांदा? गुणाकार आहे म्हणून ही क्रिया पहिल्यांदा करायची. सांगा. बेचोक पुढचा आहे असं मांडू, ए बोला, सांगा ना, मांडू का? आता मला सांगा. चला आता बघा कोणकोणत्या क्रिया राहिल्या, वजा 8 वजा 10 8 वजा 10 या ठिकाणी काय करणार सांगा. काय करणार, इथं एक प्रॉब्लेम येतो बघा, अशा ठिकाणी प्रॉब्लेम येतो तुम्हाला. काय सांगा, काय करणार? इथं तुम्ही वजा केलं तर जमेल का? जमू शकतं, तसं पण जमू शकतं. 8 मधनं 10 गेल्यावर किती राहतं रे? 2 राहतं. 8 मधनं 10 गेलं वजा 2 राहतं, बरोबर आहे की नाही? वजा 2 राहतं.
मग त्याच्यापेक्षा आपण आणखीन एक करू शकतो. इथं काय करू शकतो? कोणाच्या लक्षात आलंय का? -10 बेरीज 15 म्हणजे हे -10 आहे आणि हे काय आहे? 15 आहे. बरोबर आहे का नाही? हे काय आहे? -10 आणि हे काय आहे? 15 आहे. बरोबर आहे का? मग मला सांगा आता काय करायचं? -10 बेरीज 15 मग काय प्लस म्हणजे धन 5 राहू शकतं की नाही? धन आणि ऋण माहिती आहे तुम्हाला, बरोबर आहे की नाही? बरं ते पण नाही, जाऊ दे. याला चिन्ह कोणतं नसतं? याला चिन्ह नसतं म्हणजे कोणतं असतं? बस बरं खाली. याला चिन्ह नसतं म्हणजे कोणतं असतं? बेरीज असतं ना. मग बेरीज 15 अधिक 8 किती झाले? 23. बरोबर आहे का? 23 वजा 10 आणि 23 मधनं 10 गेलं 13. हे झालं याचं फायनल आन्सर. किंवा जर तुम्हाला कळलं नाही, समजा इथं 8 मधनं 10 गेलं, 10 जात नाही 8 मधनं, जातं का? जात नाही. मग काय करणार? -2. बरोबर आहे का? -2 अधिक 15. मग 15 मधून -2 घालवायचं, 15 मधून 2 घालवायचं, 13 येतं उत्तर. बरोबर आहे का? बरोबर आहे ना? लक्षात येतं का? माझ्याकडं 8च लाडू आहेत आणि मला 10 लाडू पाहिजे. मग मला जमेल का? मला दुसऱ्याकडून 2 लाडू घ्यावे लागतील ना, म्हणजे -2. बरोबर आहे की नाही? लक्षात आलंय का? माझ्याकडे 8च लाडू होते, मला 10 लाडू खायचे, जमेल का? मला कोणाकडून तर 2 घ्यावे लागतील ना. या पद्धतीने हे उदाहरण तुम्ही सोडवू शकता. बघा बरं काय काय केलं आपण. सुरुवातीला भागाकार केला. काय आला भागाकार? 2 आला. बरोबर आहे का? परत त्याला गुणलं 4 किती झालं? 8. एवढं अवघड येत नाही बरं का तुम्हाला, फक्त हे मी मुद्दाम घेतलं होतं. सोपं असतं. इथं 8 येईल असं तुम्हाला गणित नसतं. इथं काहीतरी 18 येईल असं गणित असतं. फक्त मुद्दाम तुम्हाला ते समजावं म्हणून मी या पद्धतीने घेतलं. लक्षात येतंय का? इथं एवढं तुम्हाला कन्फ्यूज करणार -2 किंवा या पद्धतीनं येत नाही. आता 5वीला 8वीला येऊ शकतं. बरोबर आहे का? पण हे तुम्हाला मुद्दाम म्हणून मी माहिती व्हावं यासाठी घेतलेलं आहे. लक्षात येतं तुमच्या? पहिल्यांदा गुणाकार केला, 8 आला. पुढची क्रिया -10 बेरीज 15 मांडून घेतलं. बरोबर? आता 10 15 25 करा. हे 10 म्हणजे प्लस 10 नाही, -10 आहे. लक्षात आलं का? कळलं का? चला पुढचं गणित घ्या. वाचा गणित. 9 बेरीज 9 गुणिले 9 वजा 9 भागिले 9. 9 बेरीज 9 गुणिले 9 वजा 9 भागिले 9. सर हे कुठलं गणित आणलंय असं? सगळं 9 9 9 9. आमचं उत्तर बी 9. येईल का 9? बघूया आपण. हा सर तुम्ही सगळेच इथं 9 9 9 9 9 लिहिले. मी सुरुवातीला सांगतो बघा, हे आजची जी मी गणितं घेतो ना थोडी म्हणजे काय म्हणायचं त्याची काट्याने पातळी जास्त असणारी घेतो, मुद्दा म्हणून घेतो. म्हणजे हे तुमच्या नजरेसमोरून जावं असं आलं तर आपण गोंधळून जाता कामा नये. जिथं प्लस प्लसची बेरीज करायची आणि त्याच्यातनं मायनस घालवायचं. लक्षात आलं? मुद्दा म्हणून हे गणित मी घेतलं. हे पण तसंच आहे बघा. एवढ्या अवघड 5वीसाठी येतील पण आणि येणार पण नाही, सोपी येतील, परंतु आपल्याला हे माहीत पाहिजे. आणि हे जर एकदा गणित आली मग कोणतीही पदावलीचं उदाहरण आलं तर तुमचं चुकणार नाही. चला सांगा 9. आता कुठली क्रिया करणार? भागाकार करणार ना? काय भागाकार? चला पुढे. सांगा 9 बेरीज पहिला आहे असं लिहून घेऊया ना, बरोबर का? 9 बेरीज 9 गुणिले 9 वजा 9 भागिले 9 18. अरे 9 भागिले 9 2 कसं? 9 ला 9 न भागलं. अरे 9 भागिले 9 9 1 9 आणि 2 कुठे आहे? 1. म्हणजे एकदम सोपं उदाहरण असतं पण आपल्या गडबडीमुळे आपलं चुकतं. काय अवघड होतं 9 भागिले 9. चला पुढं काय करणार? गुणाकार. पहिलं काय? 9 बेरीज 9 9 81 वजा 1. आता कोणती क्रिया करणार? बेरीज करणार. बेरीज करायची ना. 81 9 90 वजा 1 बरोबर
98 90 वजा 1 98 89 बरोबर आहे का? लक्षात आलं का सांगा? समजा मला इथं जर समजा 81 मधनं इथंच एक वजा करायचं करू शकता. 81 मधनं एक गेलं 80 80 9 89 तरी उत्तर आपलं 89च येणार आहे. समजतंय का? समजत असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. समजतंय का? चला पुढे पुढचं उदाहरण घेऊ. कंसाचं घेतो हा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कंसाचं उदाहरण घेतो. 4 गुणिले कंसामध्ये 8 बेरीज 3 गुणिले 5 बेरीज 4. चला हे पुसलं माझ्याकडून, मी इथं परत लिहितो. कंचे भागू बेव. चला उदाहरण काय आहे? आता सर अगोदर कोणती क्रिया करणार सांगा? कंस. समजा गुणाकार करणार 4 ने कोणाला गुणणार? कंस सोडवायचा ना. पण कंसामध्ये 2 क्रिया आहेत का? इथं कंस चालू झाला, इथं संपला, पण त्याच्यामध्ये 2 क्रिया आहेत. बेरीज पण आहे, गुणाकार पण आहे. मग काय करणार? बरोबर. मग बेरीज आणि गुणाकार कोणती क्रिया? गुणाकार. चला पहिल्यांदा क्रिया करा गुणाकाराची. 4 गुणिले कंस सुटलाय का आणखी? कंसामध्ये हे 8 बेरीज. चला पुढं 3 5 बेरीज. अजून कंस आहे का? संपला आहे, कारण 2 क्रिया होत्या, एकच केली. आता कंसातली क्रिया सांगा. 4 गुणिले 15 न 8 8 15. आता कंस गेला ना, बेरीज. चला पुढे आता गुणाकार ना, गुणाकार आणि बेरीज. काय पहिल्यांदा? चला 23 गुणिले 4 23 चोक गुणाकार पाड. पाड 23 चोक 23 चोक 96 बेरीज 4. किती आलं उत्तर? 100. काय अवघड आहे का? कंस असू द्या, काही येऊ द्या, फक्त आपण याच्याशी स्टिकअप राहायचं. हे जर तुम्हाला माहित असलं ना, उदाहरण सोडवताना हे लिहा. कंस सोडवा. चला पहिल्यांदा कंस आहे, त्यातली क्रिया, पहिल्यांदा गुणाकार आहे, परत बेरीज आहे. या तुम्ही स्टेप न सोडवत गेला ना, कधीही चुकणार नाही. कंटाळा आलाय का? हात वर करा. नाही ना आला? सर काय तुमचं दररोज ती पदावली आहे, गुणाकार. आमच्या झोपी सुद्धा ती पदावली गुणाकारच दिसतो. बरोबर आहे, असं झालंय सर तुमचं. आणि ती काय झालं. चला पुढं. पण आपल्याला परीक्षा होईपर्यंत ह्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत. चला पुढं घेऊ पुढचं. चला 3 झाली आपली. चला पुढचं घेतो. लक्ष द्या, सोपं घेतो जरा. आता तर जरा सोपं घ्या. 15 गुणिले 5. तुम्ही वाचायचं, मी नाही वाचणार. आता मी एकटा बोलतो, तुम्ही काय बोलतच नाही. बोला आता तुम्ही. तिथं आहे कंचे बाबू बेव. किती क्रिया आहेत सांगा? 1 2 3 4 12 गुणाकारामध्ये 5 बेरीज 20 भागाकारामध्ये 10 वजा 2. आपण आपल्या कुठे यायचं? याच्यापाशी. पदावली म्हणलं की पहिल्यांदा याच्यापाशी यायचं. चला कुठली क्रिया? हुशार झाला. आता लक्षात घ्यायला. हा चला पहिले आहे असं लिहून घेऊ. 12 गुणिले 5 बेरीज 20 भागिले 10. 10 10 दोन्ही 20. 2 का 20? 2 वजा 2. चला पुढं. आता कोणती राहिली? गुणाकार बेरीज वजा बाकी. काय करायचं अगोदर? काय करायचं? गुणाकार. 12 पंच 60 बेरीज 2 वजा 2. चला बोला. बेरीज 62 62 वजा 2
किती आलं उत्तर? 60 हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. जर तुमचा सराव झाला ना तुम्ही इथं 2 ला 2 कॅन्सल करू शकता बघा. अधिक 2 वजा 2 गेलं शून्यच ना. अधिक 2 गोट्या बघा 2 गोट्या माझ्याकडे आहेत किंवा 2 पेन माझ्याकडे आहेत बघा 2 पेन माझ्याकडे आहेत आणि ते 2 पेन संपले. 2 पेन संपले 2 पेन संपले किंवा 2 काय समजा 2 भाकरी आहेत माझ्याकडे समजा 2 भाकरी आणि 2 भाकरी वजा 2 म्हणजे संपल्या खाल्ल्या मग किती राहिल्या माझ्याकडे? शून्य. मग मी इथंच करू शकतो ना 2 मधनं 2 कॅन्सल करू शकतो आणि राहिले 60 उत्तर. हे कधी होतं पण? कधी होतं? सरावाने होतं. लक्षात येतं का तुमच्या? 2 भाकरी होत्या आणि 2 भाकरी खाल्ल्या संपल्या 2 भाकरी होत्या 2 भाकरी संपल्या किती राहिल्या? शून्य. 60 ला 60 राहिलं. हा पण हे कधी होणार? सराव. चला पुढे. आज आपण पदावलीसाठी काय वेळ देतोय माहिती का याचं? आपण आज असं ठरवायचं की आपला एकही मार्क किंवा एकही गुण पदावलीचा जाणार नाही. बरोबर? चला बघा येऊ कोणतं गणित झालं आता हे झालं. माझ्यासोबत वाचा म्हणजे आपला वेळ वाचेल. 18 कंसामध्ये 18 बेरीज 6 गुणिले 3 भागिले दुसऱ्या कंसामध्ये 9 वजा 5. आता तुम्ही म्हणणार सर इथं भागाकार आहे गुणाकार आहे वजाबाकी आहे बेरीज आहे सगळ्या चारी पण क्रिया आहेत का? हा मग तुम्ही तर सांगता ना पहिल्यांदा भागाकार करा. अरे मग 3 भागिले पण भागायचे कुणाला? कुणी भागायचं? या 3 ला कुणी भागायचं? माहितच नाही उत्तर. तुम्ही सांगता गुणाकार पहिल्यांदा करा अरे पण 3 ला कुणाला गुणायचं माहित आहे का? मग अगोदर काय सोडवायचा? हे दोन्ही कंस तुम्ही सोडवले तर चालते एकाच वेळेस. बरोबर? हा वेगळा कंस आहे हा वेगळा कंस आहे. बरोबर? परंतु आपल्या सरावासाठी आपण एक एक सोडवूया. चला इथं हा पहिल्यांदा सोडवायचा. सांगा 18 बेरीज 6 24. पुढचा आहे असं लिहा गुणिले 3 भागाकारामध्ये आता एक कंस गेला एक राहिला. राहिला का एक कंस? राहिला का? चला हा कंस सोडवायचा. चला पुढे 24 गुणिले 3 पहिला आहे असं लिहायचं बरं का? पहिला आहे असं लिहायचं. 9 वजा 5 आता 2च राहिल्या गुणाकार आणि भागाकार. काय करणार पहिल्यांदा? अरे 3 भागिले 4 होतं का? मग कसा भागाकार करणार? आता आली मोठं आता आलं मोठं टेन्शन. अरे सर तर म्हणतात पहिल्यांदा भागाकार करा आणि इथं तर भागाकार होतच नाही. 3 भागिले 4 3 ला 4 न भाग जातो का? जातो पण ते उत्तर कशात येणार? दशांश चिन्हात. एवढं उत्तर याच्यामध्ये नसतं. मग काय करायचं? पहिल्यांदा गुणाकार करायचा. ज्यावेळेस गुणाकार आणि भागाकार ही क्रिया असेल दोनच त्यावेळेस जी पहिल्यांदा आली ती केली तरी चालेल. बघा ज्यावेळेस बेरीज आणि वजाबाकी येते त्यावेळेस जी अगोदर आली ती करायची. पण ज्यावेळेस फक्त गुणाकार आणि भागाकार येईल किंवा भागाकार आणि गुणाकार येईल त्यावेळेस जी अगोदर आली ती करायची. कळतंय का? काय कळलं? काहीच कळलं नाही सर. बरं आणखी मी आता सांग. ज्यावेळेस फक्त गुणाकार आणि भागाकार येईल ज्यावेळेस फक्त गुणाकार आणि भागाकार येईल त्यावेळेस जी अगोदर येईल ते करायची. मग इथं सांगितले भागाकार करा पण होतच नाही ना. जे अगोदर आले ना ती करायची. समजा एखाद्या वेळेस वजाबाकी आणि बेरीज आली. समजा आता इथं आलं तसं उदाहरण बेरीज आणि वजाबाकी जी अगोदर आली ती करायची. कळलं का? नाही कळलं? चला पुढे. मग आता सांगा याचा गुणाकार करू. हा याचा करा. सांगा 24 त्रिक 72 भागिले 4 72 ला 4 न भागावा. तोंडी आला पाहिजे. आता इथं लिहू का? कुठं लिहू इथं लिहितो. मला दुसरं सांगायचं इथं त्यामुळे इथं जागा लागणार आपल्याला. इथं खाली लिहितो मी. चला 72 भागिले 4 4 एक किती उरलं? 3 त्याच्यावर घेतलं 2 4 8 32 किती आलं उत्तर?
अरे 18चा बडा पाठ आहे ना, 18×72. कळलं का? पण सर मला या पद्धतीनं करायचं नाही, सर मला या पद्धतीनं करायचं नाही, मी दुसऱ्या पद्धतीनं करणार. येथून चालतं. कसं कसं कुणाला आठवते काय? आणखीन एक इथूनच हे सांगितलं तुम्हाला, जे अगोदर गुणाकार आला तर गुणाकार अगोदर करा, भाकर आला तर भाकर करा. हे पण मला आणखीन एक पद्धत येते सर मला आणखीन एक पद्धत आमच्या शाळेमध्ये शिकवलेली आहे, ती मी तुम्हाला सांगू का? सांगा सांगा, कुणाला माहिती आहे का? नाहीतर मी सांगतो. बघा 24 गुणाकारामध्ये काय आहे? 3/4. मग मी हे असं लिहू शकतो का रे? लिहू शकतो ना. मी 74/4 असं लिहिलं ना, मग मी 3/4 असं का लिहू शकत नाही? लिहू शकतो ना. मग आता किती सोपं झालं? सोपं झालं नाही? कसं सोपं झालं? आता 4 आपण 24 ला भागावू शकतो. हा हा म्हणजे तुमचं काय आलं? पहिल्यांदा भागाकार पण करता येतो. बघा ह्या उदाहरणाकडे येतं ना, काय करता येतं का नाही? लक्षात आलं की नाही? सर नाही, मला पहिल्यांदा भागाकारच करायचा आहे. सर मला तुम्ही सांगितलं नाही तर भागाकार करायचा आहे, मला भागाकारच करायचं. मग असं लिहा. मग आता भागाकारच करू ना. 4 न 24 ला भागावायचा. 4 एके 4, 4 सकल 24, या दोन्हीचा गुण परत गुणाकार करा. किती उत्तर आलं? 18. आलं उत्तर 18. तुम्ही पहिल्यांदा असा भागाकार करू शकता आणि परत गुणाकार करू शकता. कोणत्याही पद्धतीने केलं, फक्त गणितामध्ये आपली समज वाढली पाहिजे. काय वाढली पाहिजे? म्हणजे कोणत्या वेळेस आपण काय केलं पाहिजे हे जर आपल्या लक्षात आलं ना, आपलं कधीही चुकतच नाही. चला ओके. आता एक महत्वाचं छान गणित आहे बघा. आपल्याला वेळ जातोय बरं का, परंतु आपल्याला हे पण खूप गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याच दिवसापासून पदवलीसाठी ओके. चला छान गणित आहे. 5 गुणाकारामध्ये 25, गुणाकारामध्ये 15चा स्क्वेअर, गुणाकारामध्ये 0, गुणाकारामध्ये 3. चला. हो सर हे तर काय, कुठं स्क्वेअर बी आणलाय तुम्ही? सगळं गुणाकारच दिलंय, सगळा गुणाकारच दिलाय. मग कुठला गुणाकार पहिल्यांदा करायचा? बघा हे काय दिलंय? सगळा 1 2 3 4 4 गुणाकारच दिलाय. कुठला गुणाकार करायचा पहिल्यांदा? कुठं आणलंय गणित? सोपं आहे. चला करूया. असं जर गुणाकार सगळेच गुणाकार आले तर आपण सुरुवातीपासून करू शकतो की नाही? चला करा. हा 25 पाचा 100 गुणुले 15चा स्क्वेअर, 200 गुणुले 0 गुणुले 3. चला पुढे. हा गुणाकार मोठा गुणाकार आहे ना, मग मला सांगा करायचा गुणाकार. चला करा गुणाकार. मी इथे करू. 125 गुणुले 225. सांगा चला. 5 5 दोन्ही 10 2 5 एके 5 1. अरे कळलं का? चला 0 2 ना 2 पंच 2 दोन्ही 4 1 1. आता किती 0? 2 0. बरोबर आहे का? चला या 2 ना 2 पंच 2 दोन्ही 2 1. सर हे कुठनं गणित आणलंय असलं? 6 5 5 1 6 2 8. लिहू का इथं? सांगा 28,000 गुणुले 0 गुणुले 3. मला सांगा आता हे चुकलेलं असू शकतं, नाही ना चुकलेलं आपलं, पण गडबडीमध्ये एखादा अंक राहिला असेल तर ते तुम्ही समजून घ्या. आपण शक्यतो बरोबरच आहे. चला आता 28,125 याचा गुणाकार करा. 0 0 गुणुले 3
शून्य. उत्तर किती? सर एवढं उदाहरण सोडवलं, उत्तर शेवटी शून्य आहे. बघा इथं शून्य का आलं रे? कुठल्या संख्येमध्ये शून्य? कोणत्याही संख्ये शून्यानं गुणल्या असता गुणाकार शून्य येतो. कळलं का? कोणत्याही संख्ये शून्यानं गुणल्या असता गुणाकार 28,125 ला शून्यानं गुणलं गुणाकार शून्य. 1 ला शून्यानं गुणलं गुणाकार 10 ला शून्यानं गुणलं गुणाकार कोणत्याही संख्येला शून्यानं गुणलं गुणाकार शून्य. मला सांगा एवढं का करत बसला रे तुम्ही? सर तुम्ही एवढं का करत बसला? सर तुम्ही एवढं का करत बसला? इथं शून्य आहे ना आणि सगळा गुणाकार आहे ना, मग इथंच आपलं उत्तर येतं शून्य. एवढं करायची गरज आहे का? तर मी काय केलं तुम्हाला समजावून. सगळा गुणाकार आहे ना, 1 2 3 4 गुणाकाराच्या क्रियेत. मग शून्यानं 3 ला गुणलं, शून्यानं याला गुणलं, हे याला गुणणार, म्हणजे तिथंच आपलं उत्तर फायनल काय पाहिजे होतं? शून्य पाहिजे. जर सर्व क्रिया गुणाकार असेल आणि त्याच्यामध्ये एक शून्य असेल तर आपलं उत्तर शून्यच असणार. कळलं का? पण एखादं जर इथं बेरीज असेल तर मात्र करायचं नाही तसं. सरांनी सांगितलंय सगळ्या क्रिया गुणाकाराच्या इथं एक शून्य आहे म्हणजे उत्तर शून्य आहे. पण त्यांनी जर इथं बेरीज दिलं तर उत्तर शून्य येऊ शकत नाही. येईल पण परंतु ते आपल्याला पाहावं लागेल. इथं मात्र आपल्याला एवढं करायची गरज आवश्यकता नव्हती. आपल्याला डायरेक्ट शून्य लिहिता येणं शक्य होतं, कारण कोणत्याही संख्येनं शून्याला गुणला असता गुणाकार शून्यच येणार असतो. चला पुढे. कळलं का? पण हे कधी होत रे? शून्य आलं तर आणि आपला खूप सारा वाचला तर इथं बेरीज येणार कुठं तर आणि आपण फसणार. बरोबर आहे का? म्हणून आपण फसायचं नाही. चला पुढे लास्ट घेऊया आपण आता पदावली आणि परत 1-2 ह्याच्यावरचे प्रश्न घेऊया. मोठ्या गणित घेतो, घेऊ का? लास्ट आहे आता. 15/3 बेरीज 5 गुणाकारामध्ये 7 वजा 45 बेरीज 10. चला फास्ट करायचं. पहिल्यांदा बघा काय सांगा. 15/3 5 बेरीज 5 गुणिले 7 वजा 45 बेरीज 10. चला पुढं गुणाकार ना. 5 बेरीज 7 वजा बेरीज. आता काय करणार? बेरीज 35 आणि 5 40 वजा 45 बेरीज 10. आलं का पुढे संकट? आता 40 मधून 45 जात नाही. सर तुम्ही तर सांगितलं होतं पहिल्यांदा येईल ती क्रिया करायची. सांगितलं होतं. मग इथं तर जात नाही, मग काय करायचं? इथं चिन्ह कोणतं नसतं, प्लस असतं. मग प्लस 40 म्हणजे बेरीज 40 आणि बेरीज 10 किती झालं? 50 वजा हे 45 किती झालं? नसेल तर इथं बघा वजा 45 मधून 10 गेलं किती राहतं? वजा 35 राहतं. 40 वजा 35 तरी पण 5 येतं की नाही? हे उदाहरण थोडं कठीण होतं परंतु आपल्याला माहिती असं वजा 45 मधनं 10 गेले वजा 35 राहणार ना. लक्षात आलं? हे थोडं हे होतं. हे काय येऊ शकत एवढं काय तुम्हाला कठीण गणित येता 5वीला येणार नाही, परंतु आपण आपल्या सरावासाठी घेतलेलं आहे. फायनल चला फायनल पदावली. आता एकदाही माझी पदावली चुकणार नाही असं कोण आहे का? सगळेच आहे. कोणाचीही चुकणार नाही मला गॅरंटी आहे. कोणाचीही चुकणार नाही अशी मला गॅरंटी आहे. गणित लिहू. एका आयताची लांबी एका आयताची लांबी
25 सेंटीमीटर व परिमिती परिमिती 70 सेंटीमीटर येईल का गणिते असल्यास लांबी किती कोणाची आयताची चला उदा पर्याय देऊ का नको देऊ नको काय करायचं पर्यायाची आवश्यकता नाही पर्यायाची वाचा एका आयताची लांबी 25 सेंटीमीटर व परिमिती 70 सेंटीमीटर असल्यास लांबी किती इयत्ता 4थीच्या सराव चाचणीमधला हा प्रश्न इयत्ता 4थीच्या आपल्याला परिमिती माहिती आहे परिमिती म्हणजे काय आयताच्या चारही बाजूंची मी सुरुवातीला काय सांगितलं तुम्हाला काही असेल तर आकृती काढून घ्या कशाची आकृती आहे ही लांबी किती अरे सॉरी काय झालं रुंदी विचारली आपल्याला दोन्ही सांगा ना तुम्ही दोन्ही ठिकाणी लांबी झाली आपल्याला काय विचारलंय अरे एका आयताची लांबी दिली त्यांनी किती परत लांबीची विचारतील का हे झालं चला लांबी किती आहे 25 सेंटीमीटर परिमिती 70 सेंटीमीटर आहे बरोबर गुड चला मग आता परिमिती म्हणजे काय झालं का उत्तर झालं का कोणाचं झालं किती आलं उत्तर 10 लिहून ठेवू इथं 10 काय लाडू बजर हा 10 काय अरे 10 करून दे पण 10 सेंटीमीटर समजा तुझं उत्तर आले 10 सेंटीमीटर आपण बघूया पाहायचं आपण एक जणाचं उत्तर 10 सेंटीमीटर आलं आपण बघूया आयताची परिमिती म्हणजे चारही बाजूंची हे 25 म्हणजे या दोन्हीची बेरीज किती रे बोला की 50 राहिले किती बाजू मग यातनं जर या दोन्हीची वजा केली तर राहिले या दोन बाजूंची बेरीज येणार ना 70 मधून 50 गेलं 20 काय 20 आले याची बेरीज झाली बरोबर आहे का बोला की चारही बाजूंची बेरीज 70 होती त्यातली या दोन बाजू माहित आहेत आपल्याला 50 झाले ना मग ह्या दोन बाजूंची बेरीज याच्यातून वजा केली की या दोन बाजूंची मग किती 20 येईल का उत्तर या दोन बाजूंची बेरीज 20 येईल मग उत्तर किती येणार आहे आपलं 10 सेंटीमीटर येणार 10 सेंटीमीटर बघा येते का 70 सेंटीमीटर 25 आणि 10 35 आणि 25 35 आणि 25 60 आणि 10 70 कळलं का म्हणजे परिमिती दिली आहे एक लांबी दिली आहे आपल्याला रुंदी काढायला सांगितली या पद्धतीने ही उदाहरणे येतात बरं का लक्ष द्यायचं परत एकदा पहा काय केलं या उदाहरणामध्ये लक्षात आलंय का नाही आलं आले सोपं उदाहरण घेतो आता सर या पदावलीनं आमचं डोकं झालं जड आता सोपं उदाहरण घ्या घेऊ का सोपं घेतो का चला सोपं एकदम लिहू का सांगू चौरस ही आकृती मुद्दाम सोपं घेतोय पण ते आपल्या हे पण गरजेचं आहे आपल्याला चौरस ही आकृती टिंब रेखा संदर्भात
टिंब रेखा संदर्भात सममित आहे. कुणालाही काय पर्याय न देता सममित माहिती आहे तुम्हाला, म्हणूनच घेतलाय हा प्रश्न. सममित म्हणजे काय माहिती आहे का? माहिती आहे का? नाही. सफरचंद असतो बघा, सफरचंद. जर सफरचंद असा कापला तर दोन्ही भाग सारखे येतात का नाही? येतात का? हा, म्हणजे जिथून आपण सफरचंद कापलाय तिथून तो सफरचंद काय झाला? सममित झाला. म्हणजे दोन समान भाग होतात ना त्याचे, म्हणजे तो सममित झाला. असं काय एखादं उदाहरण सांगा बरं मला. मधून जर कापलं तर त्याचे दोन समान भाग व्हायला पाहिजे. हा, सांगा एखादं असं एखादं उदाहरण सांगा. शेंगदाणा असतो, शेंगदाणा आपण असं मधनं हे केलं तर दोन्ही समान भाग होतात ना. हा, काही एक गोल होतो आणि एक चौरस होतो का? तो सममित झाला. भाकरी बरोबर मधनं अशी कापली तर दोन समान भाग होतात. हा, एकीकडे गोल आणि इकडं चौरस आकृती, अशी होईल का भाकरी? आणखीन एखादं उदाहरण सांगा एखादं उदाहरण. फळ आहे. हा, ओके, हे फळ आहे. फळा जर मी इथून मधून कापला असा तर दोन समान भाग होणार आहेत की? हा, समजा. आणि हे कापलं तर मी हा त्रिकोण जर मी इथून कापला होणार ना दोन समान भाग. पण हा त्रिकोण असा कापला तर होईल का दोन समान भाग? बघा, खालचा वेगळा झाला आणि वरचा वेगळा झाला का? ते दोन एकमेकावर ठेवले तर बसायला पाहिजे. हा, हे इथून मी कापलं आणि हे दोन एकमेकावर बसतात नसेल, बरोबर आहे, गडी केली तर. हा, कळलं का? पण तसं हे बसतील का एकमेकावर? म्हणजे हा त्रिकोण या रेघेसंदर्भात सममित आहे, मात्र हाच त्रिकोण या रेघेसंदर्भात सममित. उभा कापला तर सममित आहे, आडवा कापला तर सममित. कळलंय का? कळलंय का? नाही कळलं? बर. आता एक आकृती अजून. अशा आकृती, समजा कशाची आकृती असू दे. एखादा लाकूड असा असू शकतो ना, असू शकतं असं वाकडं. मग आता मला सांगा, हे लाकूड मी असं कापलं आहे का रे सममित? बघा ना, इकडं वेगळं आहे, इकडं वेगळं आहे, हे सममित नाही. मग सममित नाही म्हणजेच काय? असममित. बघा, कन्सेप्ट आपल्याला सोपी आहे, परंतु आपल्याला पुन्हा एकदा रिव्हिजन व्हावं म्हणून हा सोपा प्रश्न असला तरी पण मी परत घेतो. उदाहरणार्थ हा डस्टर आहे, दिसतो डस्टर. मी जर असा कापला तर दोन समान भाग होतील का नाही? खडू बरोबर मी इथून कापले, मोडले तर दोन समान भाग होतील ना, म्हणजे तो सममित झाला. हा, आणखीन एखादं उदाहरण सांगा. वेळ जातो पण आणखीन एखादं उदाहरण घेऊया आपण. समजा बॉटल आहे माझ्या, ही बॉटल दिसते तुम्हाला. हा, मी इथून मधून कापली अशी, सममित होईल का रे? हा भाग आणि हा भाग सारखा होईल का? नाही होणार. म्हणजे ही जी बॉटल आहे बघा, ही जी बॉटल आहे या रेघे संदर्भात सममित नाही. सममित मात्र हीच बॉटल आहे आणि ही बॉटल मी अशी उभी कापली, इकडे एक भाग जाणार, इकडे एक भाग, मग सममित आहे की नाही? कसं बघा, इथून मी कापली बॉटल ही अशी, इकडे एक भाग, इकडे एक भाग, ते जोडले तर परत बॉटल होणार, म्हणजे तो सममित आहे. म्हणजे दोन्ही भाग सारखे दिसणार ना. अरे कळलं का नाही? मात्र इथून कापलं, ही वेगळा दिसणार आहे, खालचा वेगळा दिसणार. म्हणजे या रेघे संदर्भात ही बाटली सममित नाही, मात्र या रेघे संदर्भात ही बाटली सममित. कळलं का? आता पाणी पण पिऊ का पाणी? मला ताण लागली होती म्हणून घेतली बाटली, पण ते तुम्हाला उदाहरण सांगितलं. आणखी एक उदाहरण सांगा लास्ट. बरं, एखादं अक्षर घेऊया आपण. चला, यम घेतलं मी, यम असं कापलं, आहे का नाही सममित? आहे. बी घेतलं, बी या पद्धतीने कापलं, सममित आहे का रे? पण तेच बी असं कापलं, आहे का रे सममित? म्हणजे काय आहे ते? असममित आहे. बघा, एक उदाहरण घेतलं तर आपलं त्याच्यावरनं बरेच कन्सेप्ट क्लिअर होतात. लक्षात येते? आता सांगा मग, आता आपण आपल्या गणिताकडे घेऊ. आपल्याला काय दिलं मग?
आपल्याला काय दिलं? चौरस दिलाय ना. अरे बघा ना काय दिलंय, काढा चौरस. चौरस काढताना एक दक्षता घ्यायची, चारी बाजू समान दिसाव्या किमान. बघताना तर वाटावं बाबा हा चौरसच आहे. अय कळलं का? हा चला आता मला सांगा, चौरस हा काय गणित आहे आपलं? चौरस ही आकृती टिंब रेखा संदर्भात समन्वित आहे. पर्याय देऊ? 1 4 3 असंख्य. म्हणजे अशा किती रेषा वाढल्यानंतर, म्हणजे आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. त्रिकोण आहे, आता माझा काढलेला आपण त्रिकोण हा किती रेखा संदर्भात सममित होता? हा एका रेखे संदर्भात. दुसरी जर रेख काढली मी अशी, सममित आहे का? अशी रेष काढली, सममित आहे का? त्रिकोण या आता जर मी इथं 3 रेषा काढल्या तर या रेषे संदर्भात सममित आहे. बरोबर. अजून होऊ शकतो त्रिकोण, कसा होऊ शकतो रे सममित? या रेखे संदर्भात पण सममित होऊ शकतो ना. म्हणजे त्रिकोण किती रेखे संदर्भात सममित आहे? 1 2 3 रेखे संदर्भात त्रिकोण सममित आहे. बरोबर आहे की नाही? आपण काढलेलं. तसं हा चौरस किती रेखे संदर्भात सममित? 4. कोणकोणत्या सांगा मला तुम्ही. दुसरा कडू घेतो म्हणजे लक्षात येईल. ओके सांगा. उभी एक कोणती? ही ना. अरे कुठं सममित आहे की दोन समान भाग? सममित आहे. अजून एक रेष सांगा. हिला ए नाव देऊ. ए रेषे संदर्भानं हा चौरस सममित आहे. आणखी सांगा. गुड. त्याला बी नाव देऊ. झाला. किती रेखे संदर्भात सममित झाला? 2. आणखी अशी का? त्याला सी नाव देऊ. आणखी अशी काय नाव देऊ? डी. रेष ए संदर्भानं हा चौरस सममित आहे का? आहे. बी संदर्भानं आहे. सी संदर्भानं आहे. आणि डी संदर्भानं. आणखी सांगा. आणखी एखादी तुम्ही इमॅजिन म्हणजे काय म्हणाले, कल्पना करून मारावर रेष एखादी. कल्पना करून म्हणजे आपण कल्पना करतो ना, मी उद्या जर सुट्टी आहे, आता उद्या कशी सुट्टी आहे, समजा शाळेला सुट्टी आहे, तर मी उद्या सकाळी जरा उशिरा उठणार, मग खाली जाणार, मग मित्राकडे किंवा मैत्रिणीकडे जाणार, तिथं आम्ही पार्टी करणार, असं इमॅजिन करतो की नाही आपण. पार्टीमध्ये कसं होईल, काय घ्यायचं पार्टीमध्ये, पावटा भात करायचा का कशी पार्टी काय, असं इमॅजिन करतो की नाही. किंवा गावाला जायचं असेल तर मी जाणार, तिथं खूप मजा करणार, नवीन कपडे घालणार, असं इमॅजिन करतो. बरोबर आहे. तसं आपण इथं इमॅजिन काय करायचं, इमॅजिन म्हणजे काय, कल्पना काय करायची, मी इथून रेष मारायची नाही. ॲक्च्युली मारायची का? हां तेवढा वेळ नसतो आपल्याला, किंवा ते करायची गरज नाही. आपण फक्त कल्पना करू शकतो, इथून रेष मारली होईल का रेष सममित. अजून कुठून, मी इथून रेष मारली होईल का रेष सममित. हां होईल का? अजिबात होणार नाही. म्हणजे हा चौरस फक्त या 4 रेषांनी सममित होतो. तुम्ही सांगितलेलं उत्तर करेक्ट आहे. मी इथून मारली रेषा, अजून एक दुसऱ्या कडून मारतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला मी इमॅजिन करायला सांगितलं, वरचा छोटा आहे खालचा मोठा आहे, झाले का सममित? झाले का सममित? नाही. म्हणजे चौरस हा 2 रेखे संदर्भानं सममित, 4 रेखे संदर्भानं सममित आहे. मग तुम्हाला इथंच लगेच दुसरा प्रश्न विचारतो मी. इथंच तुम्हाला मी दुसरा प्रश्न विचारतो. हा काय आणि हाच पर्याय, हेच पर्याय. समजा हेच पर्याय आहेत. तर आता सांगा, हा इथं वर्तुळ आहे, वर्तुळ ही आकृती टिंब रेखा संदर्भात सममित आहे. आता कसं काय असंख्य आलं? इमेजिन करून मारल्या रेषा. हा कुठं पण मारा. चला. ए झाली सममित, 2 झाली सममित,
3 झाली सममित, 4 झाली सममित. म्हणजे वर्तुळ हा गुड. छान. म्हणजे अशीच आपल्याला गणितामध्ये लॉजिक लावायला आलं पाहिजे. ज्याला लॉजिक लावता येतं ना गणितात, तो गणित कधीही चुकत नाही. करत बसायचं नाही गणितामध्ये. जास्त असं काय म्हणायचं त्याला, लिखाण काम करत बसायचं नाही. सुरुवातीला करायचं, परंतु अशी परत आपली माइंडसेट असा बनवायचा की आपण त्या गणिताकडं किंवा त्या ह्याच्याकडे पाहिलं की आपल्याला, उदाहरणाकडे पाहिलं की आपल्याला ते उदाहरण लगेच डोळ्यासमोर आलं पाहिजे. असं लक्षात येतं. वर्तुळ ना असंख्य रेषा सममितसाठी. पण तिथं जर दिलं वर्तुळ हा किती रेघे संदर्भात असममित आहे, असममित विचारलं जातं. आता बघा, हा आता 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 दुसरा वर्तुळ काढू. वर्तुळ येतं का काय येत नाही येऊ द्या. बघा असममित म्हणजे काय, दोन समान भाग नाही पाहिजे. सांगा. शून्य. शून्य. वर्तुळ हा किती रेघे संदर्भात असममित आहे. असममित शब्द लिहू का. असममित म्हणजे सममित नाही. किती रेघे संदर्भात सममित नाही. शून्य. शून्य. लक्षात येते का बघा, सोपं आहे. वर्तुळ हा किती रेघे संदर्भात असममित आहे. मी इथून रेष मारली, झाला ना असममित. हा, मी इथून रेष मारली, झाला ना असममित. मी इथून रेष मारली. अशा किती पण रेषा मारू शकतो आपण. लक्षात आलं का. म्हणजे हे आपल्याला शिकायचं, हे स्किल आपलं डेव्हलप झालं पाहिजे. ओके. असं की म्हणजे बरेच मारू शकता तुम्ही. इथून मारू शकता छोटी, परत कुठं नाही मारू शकता ना. ओके गुड. चला आता वेळ किती राहिला बघूया आपल्याकडं. संपला वेळ. जवळजवळ वेळ संपलेलाच आहे. पाचवीचं एक लास्ट उदाहरण घेतो आणि आपण थांबतोय. कालची उदाहरणं मी दिलेली सोडवली का रे. त्रिकोण मोजायला सांगितली होती, मोजले का. मोजले. किती आले टाका बरं कमेंट मध्ये. हा चला 50 मीटर टाका कमेंट मध्ये. मी बघतो 50 मीटर बेरीज काय 40 सेंटीमीटर. नाही 50 मीटर 40 सेंटीमीटर असं आहे वाटतं. 50 मीटर 40 सेंटीमीटर बेरीज. अरे असं का होतोय. 980 सेंटीमीटर बरोबर किती मीटर. हे उदाहरण तुम्ही सोडवायचं. हे उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे. 66 हे उदाहरण तुम्ही सोडवायचं बरं का. मी नाही देतो, दुसरे घेणार आहे. डोक्यात होतं ते उदाहरण. मी दुसरं उदाहरण घेतोय. हे उदाहरण तुम्ही सोडवा. सोपं आहे उदाहरण. त्याचं उत्तर मीटर मध्ये करायचं. काही अवघड नाही, सोपं आहे ते. चला पुढं. हा हे पण सोपं आहे. 3.5 हे उदाहरण मला घ्यायचं होतं बघा. 3.5 तास बरोबर किती मिनिट. हा 3.5 म्हणजेच काय रे, काय म्हणतोय आपण. 3 पॉईंट म्हणजे मी इंग्रजीत म्हटलो 3.5 म्हणजेच काय रे 3 आणि अर्धा. बरोबर. 0.5 म्हणजेच काय, बोला की अर्धा. या दशांश चिन्हाच्या या बाजूला पूर्ण असतं आणि या दशांश चिन्हाच्या या बाजूला
अपूर्ण असतं, बरोबर आहे की नाही? मग 5 दशांश चिन्ह 5 म्हणजेच अर्धा भाग. कसं काय सर? कसं काय सर? मी तुम्हाला शिकवलं बघा, कसं शिकवलं तुम्ही सांगतो तुम्हाला. म्हणूनच मला हे गणित घ्यायचं होतं. का बघा सर, तुम्ही म्हणता दशांश चिन्हाच्या इकडे 5 आहे म्हणजे हे अर्धा. कसं? मी त्यावेळेस सांगितलं होतं, पण तरीही आणखीन एकदा सांगतो. त्यामुळेच मी हे गणित घेतले. बघा तुम्ही म्हणता हे 3 पूर्ण 3 तासाचे मिनिट काढता येतात आम्हाला सर. कसे काढणार सर? आम्ही काढतो 3 तासाचे मिनिट काढतो. एका तासाचे 60, तर 3 तासाचे सर 180 आले. 3 0 0 सायंत्रिक 18 180 मिनिट आले सर. पण हे पुढचं काय आहे? 0.5 हे काय आहे? हे अर्धा आहे बाळांनो. कसं सर? कसं सर? तर मी तुम्हाला कालही सांगितलं होतं, दशांश चिन्हाच्या या बाजूला जर एक घर आहे तर ते दशांश चिन्ह काढून टाकायचं. काढून टाकला 5, खाली किती लिहायचं? एक घर आहे म्हणून 10 लिहायचं. मग 10 भागापैकी 5 भाग म्हणजे किती रे? अर्धा. आलं का? आलं का सर? हे कसं 0.5 बरोबर अर्धा कसं? मी सांगितलं होतं 5 दशांश चिन्ह काढायचं, 5 ला 5 लिहायचं. दशांश चिन्हाच्या इकडे घरा म्हणून 10 लिहिलं का नाही? मग 10 भागापैकी 5 भाग म्हणजेच किती? 10 भागापैकी 5 भाग म्हणजेच अर्धा. सर आम्हाला आणखीनही कळलं नाही कळलं आम्हाला का शून्य काढायचा, का खाली 10 का लिहायचं. आता याला भागाकार करा. भागाकार तर येतो ना? हा. 10 ने 5 ला भाग जातो का? हो. भाग बसला शून्याचा, बरोबर का? किती शिल्लक राहिलं? 5 राहिलंच ना. आहे त्याच्यावर घेतलं 0. 5 10 अलग आहे. अलग आहे. मग आता मला सांगा, हा अर्धाच आहे ना? हा अर्धाच आहे ना? मग सांगा अर्ध्या तासाचे मिनिट किती? हे 3 तासाचे, हे अर्ध्या तासाचे. 8 आणि 3 11 210 मिनिट. 210 मिनिटे. पण हे कसं आलं सर? आणखीन आम्हाला समजलं नाही सर. हे कसं आलं आणखीन आम्हाला समजलं नाही. ते आणखीन एकदा सांग. आता लक्ष द्या. आता इथे लक्ष द्या. 3.5 आहे ना? आहे का? हा आहे ना? मी काय सांगितलं तुम्हाला? हे आहे असं द्या. खाली काय करा? पॉईंटच्या पुढे किती घर आहे? एक घर म्हणून 10 लिहा. हा आता काय सर? हे काय केलं तुम्ही? बघा आता करू आपण याचा अपूर्णांक काय करू ना? करायचा 10 10 10 20 10 त्रिक 30. किती उरलं? 5. दशांश चिन्ह छेदला छेद आलं का? 3.5 अंश छेद 10. सर हे कसं? आणखीन बघा 3 पूर्ण आहे असं ह्याला काढू शकतो. 5 1 5 5 2 10 आलं का? 3.1 अंश छेद 2 म्हणजेच काय? 3 पूर्ण आणि अर्धा म्हणजे 3.5. कळलं का? आता तर कळलं ना? 3 आणि अर्धा 3 आणि अर्धा 3 तास आणि अर्धा तासाची मिनिट काढायची होती आपल्याला. कळलं का? आणखी वेगळं सांगू? मला वाटतं आता तुम्हाला कळलं असेल. कळलं ना? ओके ठीक आहे. नाही कळलं तरी हो म्हणा. ओके नाही तसं काय नाही. नाही कळलं तरी तुमच्या सरांना सांगा. मी आणखीन परत सोप्या पद्धतीने ही सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आपण गेले 1 तासभर पदावली या घटकाविषयी आणि प्रश्नपत्रिकेच्या या विश्लेषणाविषयी माहिती पाहत आहोत. तुम्ही छान असा रिस्पॉन्स मला या ठिकाणी देत आहात. त्याबद्दल मी आमच्या पीठाच्या वतीनं सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.